अदिती तटकरेंनी केलेली भावना ही फार उत्तम, त्यांनी जी भावना व्यक्त केली, मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि बारामतीतून आदरणीय पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्या मतदारसंघाचा एक मान आहे. दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाला, त्याच मतदारसंघाला जर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळत असेल तर अर्थातच आनंद आहे आणि स्वागतच आहे. त्याच्यामुळे अदिती तटकरेंनी जी भावना मांडली आहे ही फार सुंदर आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते. शेवटचा प्रश्न, जळगावमध्ये खरं तर ई-केवायसी करणाऱ्या महिलांना खरं तर ई-केवायसी केंद्रातल्या पुरुष ऑपरेटरकडनं शरीर सुखाची मागणी करण्यात आली. अत्यंत गंभीर ही अशी घटना आहे. महिलांच्या बाबतीत हे राज्य सजग नाही. हे दुर्दैव आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यावर पत्रही लवकर लिहिणार आहे की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या घटना वाढत चालल्यात का. म्हणजे वर्दीची भीती, ज्या पोलिसांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि हा अभिमान असताना मला म्हणजे तो प्रेमाचा आदर आहे, तर त्या पोलीस आणि यंत्रणेची भीतीच राहिली नाही का असं कधी कधी मला वाटायला लागलं. एक खरात प्रकरण असेल किंवा रोज किंवा एक दिवस आड तुमच्या चॅनलवर त्यांच्या सत्तेचा असेल, पदाचा गैरवापर करून महिलांचं जे शोषण होतंय ते वाढलेलं दिसतंय तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, अतिशय चांगले संस्कार झालेलं हे राज्य आहे. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये या घटना वाढत आहेत, हे धक्कादायक आहे, चिंताजनक आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की याबद्दल त्यांनी एक स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन झिरो टॉलरन्स हा मेसेज हा वरपासून शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये असल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. एखादी कंप्लेन अशी आली तर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमधून त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. हा मेसेज हा गेला पाहिजे आणि तो 6व्या मजल्यावरनं जाणं गरजेचं आहे आता.